नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणणार आहोत पतीपासून दूर राहिल्याने स्त्री कोणते पाप करते आणि स्त्रीच्या शरीराचा असा कोणता भाग आहे जो रात्री मोठा होतो आणि दिवसा आकुंचन पावतो। आज आम्ही तुम्हाला स्त्रीच्या शरीराच्या त्या भागाबद्दल सांगू जो रात्री मोठा होतो आणि दिवसा आकुंचन पावतो। ही कथा खूप माहितीपूर्ण आहे, म्हणून तुम्हाला विनंती आहे की तुम्ही या व्हिडिओच्या शेवटपर्यंत पहा आणि काळजीपूर्वक ऐका। तुमच्या आयुष्यात हे ज्ञान खूप उपयुक्त ठरेल। तर मित्रांनो, चला कथेची सुरुवात करूया आणि या कथेद्वारे आम्ही तुम्हाला एका स्त्रीच्या शरीराच्या त्या भागाबद्दल सांगू जो रात्री मोठा होतो आणि दिवसा आकुंचन पावतो। मित्रांनो, एकदा देवी लक्ष्मी पृथ्वीवर भटकत होती। तिला जंगलात एक विवाहित महिला दिसली। तिचे एका अनोळखी व्यक्तीशी प्रेमसंबंध सुरू होते। हे पाहून देवी लक्ष्मी आश्चर्यचकित झाली। मग देवी लक्ष्मी विचार करू लागली, ही एक विवाहित महिला आहे, ती विवाहित आहे, तरीही तिचे एका अनोळखी व्यक्तीशी प्रेमसंबंध आहेत। विवाहित महिलेने असे करणे योग्य नाही। हे खूप चुकीचे आणि घृणास्पद कृत्य आहे। स्त्रिया असे का करतात? जी स्त्री आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटपौर्णिमेचे व्रत करते, त्याची साथ 7 जन्म मिळावी म्हणून देवाकडे प्रार्थना करते, मग अशी महिला का दुसऱ्या पुरुषाशी प्रेमसंबंध निर्माण करते? मित्रांनो, मग देवी लक्ष्मीला प्रश्न पडतो की स्त्रिया असे का करतात, हे मी कसे शोधू शकते? मग लक्ष्मी विचार करते, भगवान विष्णूंना या प्रश्नाचे उत्तर माहीत असेल। मित्रांनो, हे रहस्य उलगडण्यासाठी देवी लक्ष्मी भगवान विष्णूकडे जाते। देवी काळजीत असल्याचे पाहून भगवान विष्णू म्हणाले, हे देवी, आज तुमच्या चेहऱ्याकडे पाहून मला असे वाटते की तुम्ही मला काहीतरी आश्चर्यकारक विचारण्यासाठी आला आहात। आता मला सांगा, तुम्हाला काय विचारायचे आहे? मोकळ्या मनाने बोला। मग देवी लक्ष्मी भगवान विष्णूला म्हणाली, हे प्रभू, आज मी पृथ्वीवर फिरत असताना मी एका विवाहित महिलेला दुसऱ्या पुरुषाशी संबंध ठेवताना पाहिले। मी पाहिले आहे की स्त्रिया आपल्या पतीचे आयुष्य वाढवण्यासाठी वटपौर्णिमेचे व्रत पाळतात, पण तीच स्त्री दुसऱ्या पुरुषाशी संबंध कसे ठेवू शकते? स्त्रीने असे करणे खूप चुकीचे आहे। स्त्रिया असे का करतात? आणि हे प्रभू, माझा तुमच्यासाठी आणखी एक प्रश्न आहे, स्त्रीच्या शरीराचा तो भाग कोणता आहे जो रात्री मोठा होतो आणि दिवसा आकुंचन पावतो? हे 2 प्रश्न मी तुम्हाला विचारण्यासाठी आले आहे, म्हणून हे प्रभू, कृपया या प्रश्नांची उत्तरे द्या। देवी लक्ष्मीचे प्रश्न ऐकून भगवान विष्णू म्हणतात, हे देवी, आज तू मला विचारलेले हे 2 प्रश्न सर्व मानव जातीचे कल्याण करतात, म्हणून मी या प्रश्नांची उत्तरे एका लघुकथेद्वारे देईन। ही कथा काळजीपूर्वक ऐकली पाहिजे। मग देवी लक्ष्मी वचन देते, ठीक आहे प्रभू, मी तुम्हाला वचन देते की तुम्ही मला जी कथा सांगताल ती मी काळजीपूर्वक ऐकेन। आता कृपया तुझी कथा सुरू करा आणि आमच्या शंकांचे निरसन करा। मग भगवान विष्णू कथा सुरू करतात आणि म्हणतात, हे देवी, एकेकाळी एका गावात सुधर्मा नावाचा एक पंडित त्याची पत्नी सुमित्रा सोबत राहत होता। तो खूप ज्ञानी होता। तो नक्षत्रांचाही उत्तम तज्ञ होता। तो मुलगा आणि मुली दोघांच्याही नक्षत्रांचे अचूक निरीक्षण करू शकत होता। तो त्यांच्या कुंडली देखील बनवू शकत होता। त्याला भविष्य पुराण शास्त्रांचेही सखोल ज्ञान होते। एके दिवशी पंडिताच्या पत्नीला एक मुलगी झाली। पती पत्नीला मुलीच्या जन्माचा खूप आनंद झाला। तथापि पंडिताने त्याच्या मुलीची कुंडली पाहिल्यावर तो घाबरला। त्याने त्याच्या पत्नीला या घटनेबद्दल सांगितले नाही, कारण त्याच्या पत्नीने आत्ताच मुलीला जन्म दिला होता। म्हणून पंडित त्याच्या पत्नीला हे सांगून मानसिक धक्का पोचवणार नव्हता। काही दिवसांनी मुलीचे बारसे करण्यात आले आणि तिचे नाव सुमती ठेवण्यात आले। सुमती दिसायला खूप सुंदर होती।
काळ उलटला आणि मुलगी मोठी झाली. जेव्हा सुमती तरुण झाली आणि लग्न करण्यायोग्य झाली, तेव्हा सुमतीच्या आईने पंडितला सांगितले, अहो, आपली मुलगी आता लग्न करण्यायोग्य आहे. आता तुम्ही योग्य वर शोधून तिचे लग्न लावावे. पंडित जेव्हा जेव्हा त्याच्या पत्नीकडून हे ऐकत असे, तेव्हा तो हा विषय टाळत असे. याचा अर्थ असा की जेव्हा जेव्हा सुमित्राबाई सुमतीच्या लग्नाबद्दल पंडितला सांगायची, तेव्हा तो कसा तरी हा विषय टाळत असे. बरेच दिवस पंडित प्रकरण पुढे ढकलत राहिला, कारण त्याला सुमतीची जन्मकुंडली आधीच माहीत होती. मित्रांनो, त्या पंडितला त्याच्या मुलीचे लग्न करायचे नव्हते, कारण त्याच्या मुलीच्या जन्मकुंडलीत असे लिहिले होते की सुमती ज्या पुरुषाशी लग्न करेल तो 2 किंवा 3 वर्षात मरेल आणि तिला विधवा बनवेल. मित्रांनो, या जगात असा कोणताही बाप नाही जो आपल्या मुलीला विधवा पाहू इच्छित असेल. म्हणून पंडितने विचार केला, मी माझ्या मुलीचे सुमतीचे लग्न करणार नाही, जेणेकरून मी तिला भविष्यात कधी विधवा पाहू नये. हळूहळू वेळ निघून गेला. गावकरी पंडितला शिव्या देऊ लागले आणि आपापसात बोलू लागले, हा कसला बाप आहे? त्याची मुलगी सुमती लग्नासाठी खूप दिवसांपासून पात्र आहे, तरीही हा पंडित तिचे लग्न करण्यास नकार देतो. एके दिवशी गावातील काही महिला सुमित्राबाईकडे गेल्या आणि म्हणाल्या, पंडितबाई, तुमची मुलगी लग्नासाठी खूप दिवसांपासून पात्र आहे, पण तुम्ही तिचे लग्न का करत नाही? सुमित्राने मग महिलांना म्हटले, बायानो, मी काय करावे? मी माझ्या पतीला अनेक वेळा सांगितले आहे, पण तो ऐकण्यास नकार देतो. गावातील महिला म्हणाल्या, कृपया त्यांना वारंवार सांगा आणि तुमच्या मुलीचे लग्न करा. कदाचित तुम्हाला माहिती नसेल, तरुण मुलीला जास्त काळ घरी ठेवू नये, तिचे लग्न लगेचच करावे. मित्रांनो, महिलांचे म्हणणे ऐकून पंडितताई त्यांना म्हणतात, ठीक आहे, आज आमचे हे परत येतील तेव्हा मी त्यांना सांगेन की एकतर तिचे लग्न करा किंवा स्वतःच्या हातांनी तिचा गळा दाबून तिला मारून टाका. मित्रांनो, मग पंडितबाई तिच्या घरात येते आणि रागावून खाली बसते. संध्याकाळ झाली होती आणि पंडित घरी येतो आणि सुमित्राबाईला रागात बसलेली पाहतो. पंडित म्हणतो, अरे मालकीन, काय झालं? कोणी तुला काही म्हटलं का म्हणून तुझा चेहरा इतका रागाने लाल झाला आहे? मला सांग, काय झालं? मग सुमित्राबाई बोलल्या, तुम्हाला माहिती आहे का, आज गावातील बायका मला किती टोमणे मारत होत्या. तुमची मुलगी वयात आली आहे, तुम्ही तिचे लग्न का करत नाहीये? तरुण मुलीला जास्त काळ घरी ठेवू नये. असं करणं पालकांसाठी पाप आहे. तरुण मुलीचं लग्न लवकरात लवकर लावलं पाहिजे. पण तुम्हाला त्याच काय घेणं देणं नाहीये. तुम्ही फक्त इतरांना उपदेश करता आणि स्वतःच्या मुलीकडे लक्ष देत नाही. पुजाऱ्याने हा मुद्दा टाळण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला. मग सुमित्राबाई बोलली, मी आज तुमच ऐकणार नाही. एक तर आपल्या मुलीच लग्न करून द्या किंवा स्वतःच्या हातांनी तिला मारून टाका. मग पंडित म्हणाला, ठीक आहे, तू आता खूप हट्टी झाली आहेस. मला एक योग्य वर शोधू दे आणि तिचे लग्न लावू दे. मग पुजाऱ्यानं त्याची मुलगी सुमतीसाठी जोडीदार शोधायला सुरुवात केली. त्यानं दुसऱ्या गावात सुमतीसाठी एक योग्य मुलगा शोधला. तिचे लग्न त्याच्याशी लावून दिले आणि तिला निरोप दिला. त्याची मुलगी 2-3 वर्ष आनंदानं राहिली आणि 3ऱ्या वर्षानंतर तिचा नवरा वारला. मग पंडितनं त्याची मुलगी सुमतीला घरी आणले, कारण तिच्या सासरच्या घरी दुसरे कोणी नव्हते. काही काळानंतर पंडितला दुसरा नवरा सापडला आणि तिचे लग्न लावले. सुमतीच्या आगमनानंतर काही वर्षांनी तिचा दुसरा नवराही गेला. पंडित खूप दुःखी झाला. तो त्याच्या मुलीला पुन्हा घरी घेऊन आला. दरम्यान पंडितच्या पत्नीला काय झाले असेल याचा विचार आला. तिला आश्चर्य वाटले की तिची मुलगी 2दा लग्न करूनही 2ही वेळा विधवा कशी झाली. पंडितची पत्नी खूप दुःखी झाली. मग पंडितनं 3ऱ्या नवऱ्याचा शोध घेतला. 3रा पती सापडला.
जेव्हा सुमतीचे लग्न तिसऱ्या मुलाशी झाले तेव्हा पंडित तिच्या मुलीला म्हणाले, मुली, मी जे सांगतो ते काळजीपूर्वक ऐक आणि त्यावर काळजीपूर्वक कृती कर. आता तू तुझ्या सासरच्या घरी जात आहेस. तू आनंदी असो किंवा दुःखी, तुझ्या आयुष्यात काहीही घडले तरी आनंद आणि दुःख स्वतः अनुभव. आत्तापासून माझ्या घरी येऊ नकोस. समजून घे की तुझे आईवडील आता या जगात नाहीत. हे बोलल्यानंतर पंडित पतीपत्नीनं मुलीला निरोप दिला. पण सुमित्राबाईनं पंडितला तिच्या मुलीला आता कधीही माहेरी येऊ नकोस हे बोलताना ऐकले तेव्हा ती तिच्या पतीला म्हणाली, अहो, मला एक गोष्ट सांगा. तुम्ही तुमच्या मुलीला का सांगितले की तिचे आई वडील आता या जगात नाहीत हे समजून पुढचे आयुष्य जग. आजपासून आमच्या घरी कधीही येऊ नको. ती तुमची मुलगी नाही का? तुम्ही तिला असे कसे बोलू शकता? तर मित्रांनो, पंडितला त्यांच्या पत्नीला त्यांच्या मुलीच्या कुंडलीबद्दल सांगायचे नव्हते. पण जेव्हा त्याची पत्नी वारंवार विचारत राहिली तेव्हा तो त्याच्या पत्नीला म्हणाला, भाग्यवान, जेव्हा आपली मुलगी जन्माला आली तेव्हा मी तिची जन्मकुंडली पाहिली. तिचे नक्षत्र लग्नासाठी प्रतिकूल होते. तिच्या जन्मकुंडलीत एक दोष होता. तो असा की आपण ज्याच्याशी तिचे लग्न करू तो 2-3 वर्षात किंवा त्याआधीही मरेल. सुमित्रा, आपण आता म्हातारे झालो आहोत. आपण आपल्या मुलीला बसून किती काळ खायला घालणार? जर आपण उद्या गेलो तर आपली मुलगी इथे काय करेल? जर ती तिचा घरी राहिली तर कोणाला माहित आहे, देव तिला आशीर्वाद देईल आणि तिला मुले होतील. मग ती आरामदायी जीवन जगेल. ती तिचे म्हातारपण तिच्या सासरच्या लोकांसोबत राहून घालवेल. मित्रांनो, तिच्या पतीचे म्हणणे ऐकल्यानंतर त्या पंडितच्या पत्नीला एक दिलासा मिळाला. मित्रांनो, पतीचे म्हणणे ऐकल्यानंतर पंडितच्या पत्नीला तिच्या पतीबद्दल इतके कठोरपणे बोलल्याबद्दल स्वतःची लाज वाटली. पण त्याला फक्त त्यांच्या मुलीचे भले हवे होते. म्हणूनच तो तिचे कोणाशीही लग्न करू इच्छित नव्हता. सुमित्रा म्हणाली, माझ्या चुकीमुळेच 2 जणांना आपले प्राण गमवावे लागले. मित्रांनो, काही काळ गेला होता. पंडितच्या मुलीच्या लग्नाला 3 वर्ष झाली होती. त्या 3 वर्षात तिला 2 मुले झाली, करण आणि कार्तिक. वेळ असाच जात होता. मित्रांनो, मग एके दिवशी सुमतीचा 3रा नवराही अचानक वारला आणि आता तिचे मूल अनाथ झाली. यामुळे सुमती खूप दुःखी झाली. आता तिला तिच्या 2ही मुलांचे पालनपोषण घरी करावे हा विचार येत होता, कारण तिच्या वडिलांनी तिला तिच्या माहेरी येण्यास मनाई केली होती. यामुळे ती तिच्या वडिलांच्या घरीही जाऊ शकत नव्हती. काही काळानंतर सुमतीचे मुले मोठे झाले आणि ते स्वतःचे कामधंदे करू लागले होते. मोठा मुलगा करण एक व्यापारी बनला होता आणि शहरात त्याचा स्वतःचा व्यवसाय होता. तो शेतकऱ्याकडून धान्य विकत घेऊन शहरात विकायचा. त्याचे एक भले मोठे किराणा दुकानही होते. करणचा श्याम नावाचा एक खूप चांगला मित्र होता, जो त्याच्या शेजारील गावात राहत होता. करणचा धाकटा भाऊ कार्तिक अजूनही शिकत होता. जेव्हा करण मोठा झाला आणि स्वतःच्या पायावर उभा राहू लागला तेव्हा त्याच्या आईने त्याचे लग्न जवळच्या गावातील यमुना नावाच्या मुलीशी लावले. यमुना खूप लाजाळू मुलगी होती. ती जितकी सुंदर होती तितकीच लाजाळू होती. करणची पत्नी होण्यासाठी आवश्यक असलेले सर्व गुण यमुनामध्ये होते. श्याम यमुना ज्या गावात राहत होती त्याच गावात राहत होता. करणच्या लग्नानंतर काही दिवसांनी करण पुन्हा व्यवसायावर कामाला लागला. त्याची पत्नी यमुनाला त्याच्या आईची काळजी घेण्यासाठी गावात सोडून तो त्याचा व्यवसाय सांभाळण्यासाठी शहरात गेला. करणला समजले की त्याचा धाकटा भाऊ शिक्षण घेत आहे आणि त्याला अन्न आणि पाणी हवे आहे, जेणेकरून तो त्याची सर्व कामे वेळेवर पूर्ण करू शकेल. त्याची आई देखील वृद्ध होत होती आणि तिलाही काम करण्यात अडचण येत होती. म्हणून करणने त्याची पत्नी यमुनाला गावात सोडण्याचा निर्णय घेतला. जेव्हा जेव्हा यमुनाला काही हवे होते
तेव्हा करण श्यामला तिच्यासाठी ते आणण्यास सांगायचा. जर यमुनाला कुठे प्रवास करावा लागला तर करण श्यामला तिला तिथे घेऊन जाण्यास सांगायचा. सुरुवातीला यमुना तिच्या सासूची खूप सेवा करायची आणि तिचा नवरा करण यावर प्रेम करायची. वेळ असाच जात असे. मित्रांनो, लक्ष्मी देवीला कथा सांगत असताना भगवान विष्णू म्हणतात, हे देवी, एके दिवशी श्याम अचानक करणच्या घरी आला. त्या दिवशी करणची पत्नी यमुना घरात व्यस्त होती. बाहेरून त्याने हाक मारली, अरे वहिनी, तू कुठे आहेस? बाहेर ये. तुझे वडील खूप आजारी आहेत आणि त्यांनी मला तुला भेटायला पाठवले आहे आणि त्यांना तुला भेटायचे आहे. यमुनाने श्यामचे शब्द ऐकले तेव्हा ती श्यामकडे धावली. तेवढ्यात यमुनाची सासू आली. श्यामला बाहेर पाहून तिने त्याला विचारले की तो तिथे का आला आहे. श्यामने उत्तर दिले, आई, यमुना वहिनीचे वडील खूप आजारी आहेत. त्यांनी तिला बोलावणे पाठवले, म्हणूनच मी इथे आलो आहे. यमुनाच्या सासूने श्यामचे शब्द ऐकले तेव्हा तिने यमुनाला लवकर तिच्या वडिलांना भेटण्यास सांगितले. भगवान विष्णू म्हणाले, अरे देवी. यमुना मग श्यामच्या घोडागाडीत बसली आणि तिच्या गावी निघाली. घरी परतल्यावर तिने तिच्या वडिलांची काळजीपूर्वक तपासणी केली आणि त्यांची काळजी घेतली. यमुनाच्या वडिलांची तब्येत हळूहळू सुधारली. दरम्यान यमुनाचा नवरा बाहेर होता आणि यमुना तिच्या आईवडिलांच्या घरी परतली होती, म्हणून ती तिच्या वडिलांची काळजी घेत असे. श्याम तिच्या वडिलांची चौकशी करण्यासाठी दररोज यमुनाच्या घरी जात असे. यमुनाला श्याममधील चांगुलपणा दिसू लागला आणि ती त्याच्यावर प्रेम करू लागली. तिला श्यामवर प्रेम झाले होते, पण तिला त्याचा खरा स्वभाव कळू शकला नाही. श्याम हा एक व्यभिचारी तरुण होता. तो कसलेही काम करत नव्हता, पण त्याला जुगाराचे व्यसन होते. त्याचे अनेक महिलांशीही संबंध होते. त्याची कामवासना पूर्ण करण्यासाठी तो वेश्यांकडे जात असे. श्यामने तिच्यावर लक्ष केंद्रित केले आहे याची यमुनाला कल्पना नव्हती. दरम्यान यमुनालाही श्यामवर प्रेम झाले होते. आता यमुनाचे वडील बरे झाले होते, पण यमुनाच्या इतर योजना होत्या. श्याम दररोज यमुनाच्या घरी जात असे, म्हणून यमुना आणि श्याम दररोज फिरायला जात असत. एके दिवशी ते दोघे फिरायला बाहेर असताना यमुना श्यामला म्हणाली, श्याम, जर तुला माझ्या बोलण्याने काही फरक पडत नसेल तर मी तुला काहीतरी सांगू इच्छिते. श्याम यमुनाला म्हणाला, वहिनी, तू जे बोलतेस त्याचा मी कधीही राग मानणार नाही. मग भगवान विष्णू म्हणतात की हे देवी, जेव्हा यमुनाने श्यामच्या तोंडून वहिनी हा शब्द ऐकला तेव्हा ती रागाने म्हणाली, श्याम, आजपासून तू मला कधीही वहिनी म्हणणार नाहीस, नाहीतर ते तुझ्यासाठी चांगले होणार नाही. मग श्याम म्हणाला, ठीक आहे, पण मग मी तुला काय म्हणू. आता श्यामचे बोलणे टाळत यमुना म्हणाली की श्याम, खरं सांगायचं तर मी तुझ्यावर खूप प्रेम करते. मी तुझ्यावर इतके प्रेम करते की मी इतर कोणावरही इतके प्रेम करत नाही. यमुनाच्या तोंडून श्यामने प्रेम हा शब्द ऐकताच त्याच्या हृदयात आनंदाची मिठाई फुटू लागली. त्याचे हृदय आनंदाने भरून गेले. तो खूप आनंदी होता. तो विचार करत होता, बरं, आता माझं काम झालं. मला आता वेश्यांसोबत जावं लागणार नाही. मी पूर्वी वेश्यावर खर्च करत असलेले पैसे वाचवेन आणि मी घरीच कामुक सुखांचा आनंद घेऊ शकेन. श्यामला नेहमीच यमुना त्याच्या प्रेमात पडावी अशी इच्छा होती आणि तेच घडलं. हळूहळू गोष्टी वाढत गेल्या आणि यमुना श्यामच्या जाळ्यात अडकली. हळूहळू गोष्टी इतक्या वाढल्या की ते खरोखर कामुक सुखांचा आनंद घेऊ लागले. काही दिवसांनी जेव्हा यमुनाला तिच्या सासरच्या लोकांचा निरोप आला तेव्हा तिने त्याला भेटण्यासाठी तिच्या झोपडीत परत बोलावले. यमुना श्यामला म्हणाली, प्रिय श्याम, मला माझ्या सासरच्या लोकांचा निरोप आला आहे. मी कदाचित तुला पुन्हा भेटू शकणार नाही.
जेव्हा जेव्हा मला तुझी आठवण येईल तेव्हा मी तुला एक पत्र लिहीन आणि तू माझ्या सासरच्या लोकांना भेटायला येशील. आधीच वासनेचे व्यसन असलेल्या श्यामने यमुनाच्या विनंतीला होकार दिला आणि श्यामला हे सांगितल्यानंतर यमुना घरी परतली. आता यमुनाचे वडील तिला तिच्या सासरच्या घरी सोडण्यासाठी पुन्हा श्यामच्या घरी जातात. यमुनाला भाऊ किंवा बहीण नसल्याने तिला तिच्या सासरच्या घरी घेऊन जाण्यासाठी त्यांना योग्य व्यक्ती दुसरी कोणी सापडली नाही. म्हणून ते श्यामकडे घरी त्याला बोलावण्यासाठी गेले. ते म्हणाले, बेटा श्याम, कृपया माझ्या मुलीला यमुनाला तिच्या सासरच्या घरी सोड. मला तिच्या घरून निरोप आला आहे. तिच्या वडिलांचे हे ऐकून श्याम म्हणाला, ठीक आहे बाबा, मी यमुनाला तिच्या सासरच्या घरी सोडतो. मग भगवान विष्णू विचारतात, हे देवी, पुढे काय? श्याम यमुनाला त्याच्या घोडागाडीवर बसून तिच्या सासरच्या घरी घेऊन जातो. घोडागाडी जंगलातून यमुनाच्या सासरच्या घरी जाते. श्याम मग यमुनाला तिथे सोडतो आणि त्याच्या घरी परततो. 2-3 दिवसांनी यमुनाला श्यामची आठवण येते, कारण ती घरी असताना ती दररोज श्यामला त्याच्या झोपडीत भेटायला जायची. म्हणून आता तिला तिची वासना पूर्ण करण्यासाठी श्याम शोधायचा होता. तिला त्याला भेटून त्याच्याशी पुन्हा संबंध ठेवायचे होते, कारण तिचा नवरा करण शहरात खूप दूर राहत होता. तो त्याच्या पत्नी आणि मुलांना सांभाळण्यासाठी आणि त्यांना चांगले जीवन देण्यासाठी तिथे एक व्यवसाय चालवत असे. करण क्वचितच दर 5-6 महिन्यांनी त्याच्या घरी येत असे आणि 5-6 दिवसांनी तो पुन्हा निघून जात असे. एके दिवशी जेव्हा यमुनाला ते सहन होत नव्हते तेव्हा तिने एक पत्र लिहिले. पत्रात यमुनाने लिहिले, प्रिय श्याम, मला तुझी खूप आठवण येते आणि मला वाटते की मी आता तुझ्याशिवाय राहू शकत नाही. म्हणून कृपया आज माझ्या घरी भेटायला ये. जेव्हा श्यामला यमुनाचे पत्र मिळाले तेव्हा तो लगेच तिला भेटण्यासाठी उत्सुक होऊन निघून गेला. दरम्यान यमुना देखील तिचे गाव सोडून गेली होती. श्याम यमुनाच्या सासरच्या घरी जात असताना वाटेत त्याला यमुना भेटली. श्याम आणि यमुना एकत्र फिरायला निघाले. यमुनाच्या सासूला तिची सून तिच्या सासरच्या घरात एका अनोळखी व्यक्तीसोबत फिरायला जाणे आवडले नाही. मग भगवान विष्णू कथा सांगत राहिले, हे देवी, मी तुला तू ज्या स्त्रीला पाहत होतीस तिचीच कहाणी सांगत आहे. आता पुढे ऐक. दरम्यान श्याम देखील यमुनाला भेटायला जायचा आणि निघून जायचा. 3-4 दिवसांनी परत यायचा. जेव्हा ही घटना 5-6 वेळा घडली तेव्हा तिच्या सासूबाईंनी एके दिवशी यमुनाला सांगितले, यमुना, हे चालणार नाही. जोपर्यंत माझा मुलगा घरी येत नाही तोपर्यंत तू कोणालाही घरी बोलावू शकत नाहीस, मग तो तुझा बाप असो किंवा इतर कोणीही. जेव्हा यमुनाने तिच्या सासूबाईंकडून हे ऐकले तेव्हा ती खूप रागावली, पण ती काहीही बोलू शकली नाही. दुसऱ्या दिवशी यमुनाने श्यामला लिहिले, श्याम, कृपया काही दिवसांनी मला भेटायला ये, कारण माझी सासूबाई माझ्यावर संशय घेऊ लागली आहे. माझी सासूबाई घरी नसताना मी तुला फोन करेन. दरम्यान श्यामला त्याची वासना आवरता आली नाही. दरम्यान यमुनाची सासू 5 दिवसांच्या तीर्थयात्रेसाठी निघून गेली. त्यानंतर काय झाले? जणू काही यमुनाला मोकळीक मिळाली होती. ती लगेच श्यामला फोन करून घरी त्याच्याशी संबंध प्रस्थापित करायची आणि जेव्हा तिचा दीर कार्तिकाला शाळेतून सुट्टी असायची तेव्हा तो येण्यापूर्वीच ती श्यामला हाकलून लावायची. एके दिवशी यमुनाने श्यामला तिच्या घरी बोलावले होते. तेव्हा अचानक तिचा दीर कार्तिक आला. त्याने त्याची वहिनी यमुना स्वयंपाकघरात बसून श्यामला जेवण बनवताना पाहिली. कार्तिकला श्यामच्या स्वभावाबद्दल सर्व काही माहीत होते. तो कसा मुलगा आहे आणि तो कोणत्या प्रकारच्या कामांमध्ये गुंततो हे त्याला माहीत होते. म्हणून कार्तिकने त्याच्या वहिनीला सांगितले, वहिनी, तू ज्या व्यक्तीला तुझ्या घरात बोलावू लागलीस कदाचित तुला त्याचा स्वभाव माहीत नसेल.
म्हणूनच तू त्याच्याशी इतक्या प्रेमाने बोलतेस आणि त्याच्यासोबत फिरतेस. तू खूप चुकीचे काम करत आहेस. त्याला सोडून दे, नाहीतर मी तुझ्याबद्दल माझ्या भावाकडे तक्रार करेन. मित्रांनो, मग भगवान विष्णू म्हणतात की हे देवी, जेव्हा श्यामने कार्तिककडून असे शब्द ऐकले तेव्हा तो रागाने ते ठिकाण सोडून गेला. यमुनाला तिचा दीर कार्तिकचे बोलणे आवडले नाही. यमुना लगेच बाहेर धावत आली आणि श्यामला म्हणाली, श्याम, रागावू नकोस, मी कार्तिकाला नक्कीच धडा शिकवेन. मग श्याम म्हणाला, ठीक आहे यमुना, तू असं म्हणालीस तर ठीक आहे, नाहीतर मी पुन्हा कधीही इथे येणार नाही. असे म्हणत श्याम तिथून गेला. मग यमुना घरात प्रवेश करते. ती विचार करू लागते, जर कार्तिक घरी राहिला तर तो माझ्या आणि श्याम मधील अडथळा ठरेल. मी एक काम करेन, या भोलूला विष देऊन मारून टाकते. मग आपल्यातील हा अडथळा आणि हा काटा कायमचा दूर होईल. मग भगवान विष्णू म्हणतात, देवी यमुना, तिच्या मनात हा विचार घेऊन दुसऱ्या दिवशी स्वयंपाक करताना ती अन्न बाहेर काढते आणि तिच्या दीराला विष देते. जेव्हा कार्तिक ते खातो तेव्हा तो मरतो. आता कार्तिक कसा मरण पावला हे कोणालाही माहिती नाही. कार्तिकची आई खूप दुःखी आहे. दरम्यान यमुना खूप आनंदी आहे. तिला वाटते की आता माझ्या आणि श्याम मधील काटा कायमचा निघून गेला आहे. आपल्या प्रेमात कोणीही येणार नाही. करणला शहरात हे कळताच तो ताबडतोब त्याचे काम सोडून त्याच्या गावी परतला. पोचल्यावर त्याने त्याचा भाऊ कार्तिक मृतावस्थेत पडलेला पाहिला. तो त्याच्या भावासाठी परदेशात राहत असल्यानं त्याला चांगले शिक्षण आणि चांगले अन्न मिळावे म्हणून तो खूप दुःखी झाला. म्हणूनच त्यानं त्याच्या पत्नीला घरीच सोडले होते, जेणेकरून त्याला स्वयंपाक करावा लागू नये, घरकाम करावे लागू नये आणि त्याच्या भविष्याची काळजी करावी लागू नये, जेणेकरून तो त्याच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकेल. पण त्याचा भाऊ वारला होता. करण काही दिवस घरीच राहिला आणि नंतर त्याची पत्नी यमुना सोडून व्यवसायासाठी शहरात परत गेला. त्यानंतर यमुनानं पुन्हा प्रक्रिया सुरू केली. काही दिवसांनी यमुनाच्या सासूनं यमुनाला सांगितले, हे बघ यमुना, आमच्या घरात हे चालणार नाही. जर असे काही पुन्हा घडले तर मी हे करणला कळवीन. जेव्हा यमुनानं तिच्या प्रियकर श्यामबद्दल हे ऐकले तेव्हा तिनं मोठ्यानं घोषणा केली, तुला जे काही करायचे ते कर, कोणीही मला इजा करू शकत नाही. मी कोणाला घाबरत नाही. मी श्यामवर खूप प्रेम करते. मित्रांनो, जेव्हा यमुनाच्या सासूनं यमुनाकडून हे ऐकले तेव्हा ती म्हणाली, तू काय मूर्ख झाली आहेस? त्या अनोळखी व्यक्तीसाठी तू तुझ्या नवऱ्याला फसवत आहेस. मला वाटते की तूच माझ्या मुलाला मारलेस. जर तू असे करू शकत असशील तर तू माझ्या मुलालाही मारू शकतेस. मग यमुना पुन्हा रागावली आणि म्हणाली, हो, मी त्याला मारले म्हातारी, आणि मी तुलाही मारून टाकीन. जर तू माझ्या आणि श्यामच्या प्रेमात भिंत बनलीस तर मी तुलाही सोडणार नाही. मित्रांनो, मग एके दिवशी करणला अचानक कळले की त्याची आई मरण पावली आहे. म्हणून तो सर्व काही सोडून घरी आला. यमुनाच्या नवऱ्यानं विचारले तेव्हा तिनं काहीच सांगितले नाही. पण करण आता यमुनावर संशय घेऊ लागला होता. करणच्या वारंवार विचारण्यावरून दरम्यान यमुना खूप आनंदी आहे. तिला वाटते की आता माझ्या आणि श्याम मधील काटा कायमचा निघून गेला आहे. आपल्या प्रेमात कोणीही येणार नाही. करणच्या वारंवार विचारण्यावरून यमुना त्याला सत्य सांगते, मला श्याम नावाचा मुलगा आवडतो आणि तुझा भाऊ आणि तुझी आई आमच्या प्रेमाच्या मार्गात उभे होते. म्हणून मी त्यांच्या जेवणात विष मिसळले आणि त्यांना एक एक करून मारले. आणि हो, मी श्यामवर खूप प्रेम करते. मी त्याच्याशिवाय राहू शकत नाही. मित्रांनो, करणला त्याच्या पत्नीकडून कळताच की ती श्यामवर प्रेम करते, जो करणचा खूप चांगला मित्र होता. करणने त्याची पत्नी यमुनाला काहीही सांगितले नाही. तो फक्त म्हणाला, आता तुम्ही हे करा, शक्य तितक्या लवकर माझे घर सोडा आणि तुमच्या प्रियकर श्यामकडे जा.
कारण तोच तुमच्यासाठी योग्य एकमेव आहे आणि जो तुमची चांगली काळजी घेईल. मित्रांनो, यमुना अखेर मोकळी झाली. श्यामही आला होता. श्याम सोबत यमुना निघाली. काही दिवस सगळं ठीक होतं, पण काही दिवसांनी यमुनाला कळलं की श्याम हा एक अतिशय खालच्या जातीचा माणूस आहे. तो इतर महिलांवर वाईट नजर ठेवतो आणि त्याच्याकडे एक शेळ्यांचा गोठा आहे जिथे तो त्यांना चारतो. यमुना आता तिच्या नशिबाला शिव्या देत तिचा प्रियकर श्याम सोबत शेळ्या चारायला लागली. मी कुठे या सापड्यात अडकले आहे? मी चांगल राणीसारखं माझं आयुष्य जगत होते. वासनेच्या सापड्यात अडकून मी स्वतःचे पाय कापले आहेत. आता मी माझं म्हातारपण कसं घालवू? मित्रांनो, भगवान विष्णू मग म्हणतात, हे देवी. हे विचार करून यमुना आपले डोके मारत होती आणि आपल्या कृत्याचा पश्चाताप करत होती. दरम्यान करणला एक सुंदर स्त्री सापडली आणि त्याने तिच्याशी लग्न केले आणि ते एकत्र राहू लागले. दरम्यान यमुना श्याम सोबत भयानक परिस्थितीत अडकली होती. तिने वारंवार तिच्या नशिबाला शाप दिला की जर तिने करणचा विश्वासघात केला नसता तर ती आज राणीसारखी राज्य करत असती. मग भगवान विष्णू म्हणतात, हे देवी, कोणीही कधीही स्त्रीला समजून घेतले नाही आणि कोणीही कधीही समजू शकणार नाही. स्त्री ही एक भ्रम आहे जी काळाबरोबर बदलते. स्त्री तुमची स्वतःची असो किंवा दुसऱ्याची, तुम्ही कधीही तिच्यावर विश्वास ठेवू नये. मित्रांनो, भगवान विष्णू पुढे म्हणतात, हे देवी, मी स्वतः स्त्रीच्या आत काय चालले आहे हे मला कळू शकत नाही. आपण तिला निर्माण केले असेल, पण मी तिच्या आत काय आहे हे मला कळू शकत नाही. आणि या जगात असा कोणीही नाही जो तिच्या मनात काय आहे हे समजू शकेल. स्त्री कितीही विश्वासार्ह असली तरी तिच्यावर विश्वास ठेवू नये. ती कधी तुमचा विश्वासघात करेल हे तुम्हाला कधीच कळत नाही. जे दृश्य तुम्ही पाहत आहात, इतर पुरुषांशी संबंध ठेवूनही किती स्त्रिया आपल्या पतींशी समर्पित असल्याचे भासवतात कोणास ठाऊक. मित्रांनो, भगवान विष्णूंनी देवी लक्ष्मीला पहिल्या प्रश्नाचे उत्तर आधीच दिले होते. भगवान विष्णू म्हणाले, हे देवी, मी तुम्हाला हे देखील सांगतो की ती स्त्री कोण आहे आणि तो पुरुष कोण आहे, ज्यापासून प्रत्येक पुरुषाने नेहमीच दूर राहावे. म्हणून जी स्त्री अनोळखी व्यक्तीशी संबंध ठेवते, त्यांच्यासोबत बसते आणि स्वतःचे घर सोडून दुसऱ्याच्या घरावर लक्ष केंद्रित करते, स्वतःला अनोळखी आणि दुसऱ्याला स्वतःचे मानते, प्रत्येक पुरुषाने अशा स्त्रीपासून नेहमीच दूर राहावे. अशी स्त्री आपल्याला नक्कीच अशा सापड्यात अडकवेल ज्यातून सुटणे अत्यंत कठीण होते. मित्रांनो, भगवान विष्णू म्हणाले, हे देवी, आता मी दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर देतो. स्त्रीच्या शरीराचा कोणता भाग रात्री मोठा होतो आणि दिवसा आकुंचन पावतो? तर स्त्रीचा तो भाग डोळ्याची बाहुली आहे. डोळ्याची बाहुली दिवसा आकुंचन पावते, म्हणजेच ती लहान होते, आणि जेव्हा डोळा उघडतो तेव्हा त्याला प्रकाश दिसतो. म्हणजेच जेव्हा डोळा प्रकाशासमोर येतो तेव्हा डोळ्याची बाहुली आकुंचन पावते, म्हणजेच ती लहान होते, आणि रात्री झोपताना डोळा बंद होतो तेव्हा तीच बाहुली मोठी होते. तर हे देवी, मी तुम्हाला तुमच्या दोन्ही प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. तर मित्रांनो, देवीला तिच्या दोन्ही प्रश्नांची उत्तरे मिळाल्यानंतर देवी लक्ष्मी आनंदी होते आणि पुन्हा स्वर्गलोकात निघते. तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कमेंट करून सांगा. जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा. कमेंटमध्ये जय लक्ष्मी नारायण लिहा. तसेच चॅनल सबस्क्राईब करा. तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद.